टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली स्टँडर्ड 3rd सब्जेक्ट एन्व्हायरमेंटल स्टडीज सायन्स चॅप्टर 15 अवर बॉडी. वेलकम चिल्ड्रेन, टुडे we will start our environmental studies science session with a wonderful lesson, our body. Can you tell, सांगा पाहू, what are these children doing? चित्रातली मुलं काय करत आहेत? Which parts of their body are they using? शरीराचे कोणकोणते भाग ते वापरत आहेत? Can you tell, सांगा पाहू, point out the parts of the body named below. शरीराचे भाग ओळखा. Forehead, cheek, nose and ear. कपाळ, गाल, नाक आणि कान. Tummy, chest, पोट आणि छाती. Arm, wrist, palm. दंड, मनगट आणि तळहात. Thigh, knee, foot. मांडी, गुडघे आणि पाऊल. स्ट्रक्चर ऑफ द बॉडी, शरीराची रचना. द हेड, torso, arms and legs are the main parts of the body. धड, डोके, हात आणि पाय हे शरीराचे मुख्य भाग होत. The head, arms and legs are joined to the torso. डोके, हात आणि पाय धडाला जोडलेले असतात. हेड. The head is covered with hair. डोक्यावर केस असतात. Below the forehead are two eyes. कपाळाखाली दोन डोळे असतात. With eyebrows and eyelashes on the sides are the ears. भुवया आणि पापण्या असतात. दोन बाजूंना दोन कान असतात. In front is the nose. समोरच्या बाजूला नाक असते. Below the nose is the mouth and below that the chin. नाकाखाली तोंड असते, तोंडाखाली हनुवटी असते. The part that joins the head to the torso is the neck. डोके आणि धड यांना जोडणारा शरीराचा भाग म्हणजे मान होय. मानेच्या पुढच्या भागास गळा असे म्हणतात. Torso, the chest, abdomen and back together make up the torso. म्हणजे धड, छाती आणि पोट आणि पाठ मिळून धड बनते. The part where the arm is joined to the torso is called the shoulder. धडाला हात जोडलेला असतो त्या भागाला खांदा म्हणतात. The leg is joined to the torso at the hip joint. धडाला पाय जोडलेला असतो त्या भागाला खुबा म्हणतात. Arm, हात. The arm has three parts: upper arm, forearm and hand. दंड, अग्रबाहू आणि पंजा असे हाताचे तीन भाग पडतात.
अग्रबाहू म्हणजे कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग. द फिंगर्स आर पार्ट ऑफ द हँड. हाताची बोटे पंजाचा भाग असतात. द अप्पर आर्म अँड फोर आर्म आर जॉईंड एट द एल्बो. दंड आणि अग्रबाहू जोडणारा भाग म्हणजे कोपर. द फोर आर्म अँड हँड आर जॉईंड एट द रिस्ट. अग्रबाहू आणि पंजा जोडणारा भाग म्हणजे मनगट. लेग म्हणजे पाय. द लेग टू हॅज 3 पार्ट्स, थाय, शँक अँड फूट. मांडी, तंगडी आणि पाऊल असे पायाचे 3 भाग पडतात. तंगडी म्हणजे गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचा भाग. टोज आर पार्ट ऑफ द फूट. पायाची बोटे पावलाचा भाग असतात. द थाय अँड शँक आर जॉईंड एट द नी. मांडी आणि तंगडी जोडणारा भाग म्हणजे गुडघा. द शँक अँड फूट आर जॉईंड एट द अँकल. तंगडी आणि पाऊल जोडणारा भाग म्हणजे घोटा. न्यू टर्म्स. नवा शब्द शिका. ऑर्गन म्हणजे अवयव. अ पार्ट ऑफ द बॉडी दॅट इज यूज्ड फॉर अ पर्टिक्युलर पर्पज. वी यूज अवर लेग्स फॉर वॉकिंग, सो लेग्स आर ऑर्गन. We use our ears for hearing, so ears are also our organs. ठराविक कामांसाठी वापरला जाणारा शरीराचा भाग अवयवाला इंद्रिय असेही म्हणतात. चालण्यासाठी पाय वापरले जातात म्हणून पाय आपले अवयव आहेत. ऐकण्यासाठी कान वापरले जातात म्हणून कान आपले अवयव आहेत. एक्स्टर्नल ऑर्गन्स. बाह्य अवयव. ऑर्गन्स दॅट आर ऑन द आउटसाइड ऑफ अवर बॉडी. लेग्स, आर्म्स, इयर्स अँड नोज आर अवर ऑर्गन्स. दे आर ऑन द आउटसाइड ऑफ अवर बॉडी. Hence, they are our external organs. शरीराच्या बाहेरच्या बाजूस असणारे अवयव बाह्य अवयवांना बाह्येंद्रिय असेही म्हणतात. कान, नाक, हात, पाय हे आपले अवयव आहेत. ते शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत म्हणून ते बाह्य अवयव आहेत. थँक यू.